करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी बरन हुरगबल विमल जसुजोधाय कुपलचारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधकाचे मायबाप अनाथ दिनांची माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांना ज्यांच्यावर ईश्वरतत्वान असणारं प्रेम आहे असे असणारे श्रीमंत श्री साधू जगद्गुरु तुकोबराय आणि या तुकोबरायांचा अभंग तुमच्यासारख्या श्रोते सज्जन मायबापाच्या चरणावर समर्पित करण्यासाठी निवडलाय. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरायांनी अभंगामध्ये सांगितलंय की बाबा रे माझा शेवट गोड झाला. काय माझा शेवट गोड झाला. मग या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जगद्गुरु तुकोबराय सांगतायत माझा शेवट गोड झाला, तुम्ही तुमचाही शेवट गोड करून घ्या. म्हणून या ठिकाणी आज कोणत्या कारणानिमित्त आपण सर्वजण एकत्र आलोय आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी कैलासवासी भगवान रहाटकर यांच्या असणाऱ्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की पवित्र असणारं गाव आणि गावामधील हे पवित्र असणारं कुटुंब आणि या कुटुंबातील एक व्यक्ती या कुटुंबाला सोडून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये माणूस जन्माला आल्यापासून माणसाच्या मागे विधी असतात. नीट ऐका, आपल्या हिंदू धर्मामध्ये माणूस जन्माला आल्यापासून माणसाच्या मागे विधी असतात. जसं की माणूस जन्माला आला आणि 5 दिवसाचा झाला की त्याची पाची पुजावी लागते, त्याला पाचवीचा विधी म्हणतात. त्यानंतर ते लेकरू 1 वर्षाचं झालं की त्याचं नाव ठेवावं लागतं, म्हणून त्याला नामाचा विधी म्हणतात. तेच लेकरू हळूहळू मोठं झालं, लग्नाला आलं की त्याचं लग्न करावं लागतं, त्याला विवाह विधी म्हणतात. 75 वर्ष एखादा माणूस जगला तर त्याचं 75वी सोहळा त्या ठिकाणी साजरा केला जातो, त्याला 75वीचा सोहळा म्हणतात. आणि एखादा माणूस आपल्याला सोडून निघून गेला की ज्या दिवशी तो व्यक्ती जातो त्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार म्हणते, अंत्यसंस्काराचा विधी म्हणतात. असं करता 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 अंत्यसंस्कारापासून 10 दिवस रोज एक पिंडदान करावं लागतं. 10व्या दिवशी येतं त्याला दशक्रिया म्हणतात, 13व्या दिवशी येतो त्याला 13वा म्हणतात. आणि असं करता करता प्रत्येक महिन्याला ती व्यक्ती जीव घालावी लागते, त्याला मासिक विधी म्हणतात, महिन्याचा विधी म्हणतात. असं करता 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 11 महिन्यानं जो विधी येतो त्याला 11 महिने झाल्याच्या नंतर जो विधी येतो त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. वर्षश्राद्धाच्या दिवशी ही आपल्यातून गेलेली व्यक्ती भगवंताच्या दारामध्ये उभी असते आणि भगवंत या व्यक्तीला त्याच्या असणाऱ्या जवळ जागा देत असतो. म्हणून हिंदू धर्माप्रमाणे आपण हा विधी करतोय. वर्षश्राद्धाचा विधी या भगवान त्या ठिकाणी असणाऱ्या बाबांचा आपल्याला आज करायचा आहे. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आम्ही ज्यांच्या समोर लहानचे मोठे झालो, आळंदीमध्ये जगत असताना, आळंदीमध्ये राहत असताना आम्हाला मायबापानं आळंदीमध्ये टाकल्याच्या नंतर आमच्या गुरुवर्यांच्या समोर म्हणजे हरिभक्त परायण आदिनाथ महाराज बर्डे यांच्याकडे मी राहायला होतो. राहायला असताना बर्डे महाराजांच्या समोरच आमच्या गुरुवर्यांचं हरिभक्त परायण महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे. मी एक गोष्ट बोलू, मी त्यांचं वर्णन करावं एवढा मी काय मोठा नाही, मी त्यांचं वर्णन करावं एवढा मी काय मोठा नाही, परंतु त्या ठिकाणी मला जसं जमेल जसं झेपल त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आमचे गुरुवर्य आणि गायन म्हटलं की ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं असे असणारे भगुरे गुरुजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. गुरुवर्यांच्या समोरच आम्ही लहानचे मोठे झालेलो आहे आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं हरिभक्त परायण गुरुवर्य भगुरे गुरुजी गायला आहेत. तेव्हाच मी निम्मा ढिल्ला झालो. म्हणलं आता ज्यांच्या समोर आता काय. परंतु एक गोष्ट आहे,
आईच्या समोर लेकरू रांगत असताना, आईच्या समोर लेकरू रांगत असताना ते पडलं काय आणि अडखळलं काय तरी सुद्धा माय त्याला सांभाळून घेत असते. म्हणून गुरुजीने आम्हाला सांभाळून घ्यावं, म्हणून गुरुजींनाही त्या ठिकाणी वंदन करतो. त्याचबरोबर गायनाची साथ करण्यासाठी आमच्या तालुक्याचे जावई हरिभक्त परायण नकुल महाराज, माफ करा, नकुल महाराज आमचे जावई ते तालुक्याचे, म्हणून त्यांनाही वंदन करतो. त्याचबरोबर हरिभक्त परायण दीपकजी महाराज आहेत, त्यांनाही वंदन करतो. त्याचबरोबर माझे गुरुवर्य नामदेव महाराज माझ्यासोबत आहेत, त्यांनाही वंदन असेल. गोड असा मृदंग वाजवला हरिभक्त परायण भरतजी आहेत. वा, आज काय वातावरणच आहे, तिकडं गुरुजी आहे, तिकडं भरतबुवा आहेत. असं इथं कसं झालंय माहिती आहे का, आता सगळेच झाले मोठे सिस्टीमवाले. ते सिस्टीमचं मशीनच एवढं मोठं आहे, सगळेच मोठे, मिक्सर मोठं, मशीन मोठं, साऊंड मोठे, गायक मोठे, वादक मोठे, टाळकरी मोठे, सगळेच झाले मोठे. बाबा झाले छोटे. विठ्ठला विठ्ठला म्हणून सगळ्यांना वंदन करतो. आणि या ठिकाणी कीर्तनाच्या असणाऱ्या अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांचा असणारा तुकोबराय म्हणतात की बाबा रे, या ठिकाणी माझा शेवट गोड झाला, तुम्ही तुमचाही शेवट गोड करून घ्या. महाराज का हो तुकोबराया, तुम्ही म्हणताय तुमचा शेवट गोड झाला, मग सांगा ना तुकोबराया तुमचा शेवट कसा गोड झाला? तुम्ही तुमचा शेवट गोड करून घेण्यासाठी काय केलं? तुमचा शेवट गोड होण्यासाठी तुम्ही काय केलं किंवा काय करावं लागतं? किती गोष्ट केल्याच्या नंतर आमचा शेवट गोड होईल? हा अभंग कुणासाठी आहे? हा अभंग मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवासाठी आहे. कारण जीवानं देवापर्यंत जायचं असतं आणि जीवाला देवापर्यंत जाण्यासाठी एकमेव मार्ग असतो तो म्हणजे भक्तीचा. आणि ती भक्ती केल्याशिवाय जीव जो आहे तो परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात बाबा रे, मी माझा शेवट गोड केला, तुम्ही तुमचा शेवट गोड करा. ठीक आहे, तुकोबराया कळलं आम्हाला तुम्ही शेवट गोड केला. पण मडके महाराज आल्यापासून सांगताय शेवट गोड केला, शेवट गोड केला, शेवट गोड केला. मग नेमकी कुणाचा शेवट गोड झाला? हा अभंग कुणासाठी आहे किंवा हा अभंग म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे? तर ऐका, 2-3 उदाहरण तुमच्या समोर ठेवून लक्षात येईल बघा तुमच्या. आज ज्या भगवान असणाऱ्या बाबांच्या, भगवान मामांच्या असणाऱ्या वर्षश्राद्धाला आपण या ठिकाणी आलोय, त्या असणाऱ्या बाबांचा सुद्धा शेवट आपल्याला गोड करायचा आहे. मग तुकोबरायांनी अभंग लिहिला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबराया तुमचा शेवट कधी गोड झाला? तर ऐका, इकडे लक्ष द्या. तुकोबरायांचा जन्म देहू गावामध्ये झाला. तुकोबरायांचा जन्म देहू गावामध्ये झाला. तुकोबराय आता वाढतायत, तुकोबराय भजन करतायत, तुकोबराय अखंड नामस्मरण करतायत, तुकोबराय चिंतन करतात. पण करत असताना तुकोबरायांना, अखंड देवाचं भजन करत असताना सुद्धा माझ्या तुकोबरायांना लोकांनी मारावं, अखंड देवाचं भजन करत असताना सुद्धा लोकांना शिव्या द्याव्या, अखंड देवाचं भजन करत असताना सुद्धा गावाच्या लोकांना तुकोबरायांना गावाच्या बाहेर काढावं. सोडा एवढंच नाही तर हा तुकोबा देवाचं भजन करतो, हा तुकोबा देवाचं नामस्मरण करतो, अभंग रचतो. म्हणून गावातल्या काही कर्मठ लोकांना तुकोबरायांकडे वेश्या सुद्धा पाठवावी. तुकोबराय भजनासाठी जातात, अखंड देवाचं भजन करण्यासाठी त्या भांडाऱ्यावर बसतात आणि भजन चालू असताना त्या वेश्येच्या पायातल्या चाळाचा आवाज माझ्या तुकोबरायांना यावा. तुकोबरायांनी आपल्या भजनातून विलिप्त व्हावं, बाजूला व्हावं आणि त्या असणाऱ्या बाईकडे पाहावं. तुकोबराय त्या बाईला बोलावे, का ग माय, आई, ओ आई, तुम्ही इथून निघून जा, तुमचा उद्देश काय आहे मला माहिती आहे, पण ऐका ना आई, आम्ही तसे नाही, तो आम्ही त्या विष्णूचे दास तैसे न हो, आम्ही विष्णु दास तैसे न हो, आम्ही विष्णु दास तैसे न हो, आम्ही विष्णु दास तैसे न हो. न करी सायास, आम्ही विष्णु दास तैसे न हो, तैसे न हो, आम्ही विष्णु दास तैसे न हो. न करी सायास,
तैसे न हो तैसे न हो आम्ही विष्णुदास तैसे न हो तैसे न हो जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो. हे आई आता नीट लक्ष द्या बर का माता माऊल्यांनो. ऐका, शेवट कुणाचा गोड होतो, कुणाचाही गोड होत नाही. शेवट त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं, त्याच्यासाठी देवाचं नामस्मरण करावं लागतं, त्याच्यासाठी देव आपला करावा लागतो. ऐका रे माझ्या मायबापांनो, माझ्या तुकोबरायांना बाई पाठवली पण तुकोबरायांनी बाईला सुद्धा आई म्हणाले. सोडा, याच्या पुढे जाऊन सांगतो. ऐका, माझ्या तुकोबरायांना लोकांनी काही कमी त्रास द्यावा? अरे माझ्या तुकोबरायांनी अभंगाचा गाथा निर्माण करावा, पण माझ्या तुकोबरायांनी अभंगाचा गाथा निर्माण केल्याच्या नंतर काही गावातल्या कर्मठ माणसांनी जवळ यावं आणि तुकोबरांना सांगावं, हे तुक्या, हा जो अभंगाचा गाथा रचलायस ना, अभंगाचा गाथा नदीमध्ये नेऊन बुडून टाक. माझ्या तुकोबरांनी गावातल्या लोकांना सांगावं, अरे समाजांनो आणि या समाजातल्या माणसांनो, हा अभंगाचा गाथा मी तुमच्यासाठी रचलाय. हा अभंगाचा गाथा मी तुमच्यासाठी रचलाय, पण तुम्हाला त्याची किंमत नसेल आणि तुमची इच्छा असेल तर हा अभंगाचा गाथा मी बुडायला तयार आहे. तुकोबरायांनी अभंगाचा गाथा हातामध्ये घ्यावा दादा, आणि तुकोबरायांनी अभंगाचा गाथा हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्या असणाऱ्या इंद्रायणीच्या डोहामध्ये जावं आणि त्या इंद्रायणीला माझ्या तुकोबरायांनी बोलावं, आई तू माझी माय आहे, तू माझी माय आहेस ना. अगं ऐक, या समाजाच्या उद्धारासाठी मी अभंगाचा गाथा रचला, या समाजाचं कल्याण होण्यासाठी मी हे सर्व काही केलं, पण या समाजाला याची किंमत नाही. पण आई, या समाजाला धडा शिकवण्यासाठी हा अभंगाचा गाथा मी तुझ्यामध्ये सोडतोय. पण माय, एक काम कर, जसं लेकराच्या डोक्यावर पदर ठेवतेस ना, तशा माझ्या अभंगाच्या असणाऱ्या गाथ्यावर पदर ठेव. आणि माझ्या तुकोबरायांनी हातातला गाथा पाण्यामध्ये टाकला. माईबाप, माझ्या तुकोबरायांनी हातातला गाथा पाण्यामध्ये टाकला. एक नाही, दोन नाही, तब्बल 13-14 दिवस बिगर अन्न पाण्याचे तुकोबराय तिथं बसले. आणि परिणाम काय झाला तर तो अभंगाचा गाथा त्या पाण्यावर लाह्यासारखा तारला. ऐका ना मायबाप, अभंगाचा गाथा पाण्याच्या वर तरायला लागला. तुकोबरायांनी अभंगाच्या गाथ्याकडे पाहिलं आणि तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याला बोलतात, देवा, या समाजाच्या उद्धारासाठी मी अखंड भजन केलं, या समाजाच्या उद्धारासाठी मी त्या ठिकाणी अभंगाचा गाथा रचला, पण याच समाजाने अभंगाचा गाथा पाण्यामध्ये बुडवायला लावला. पण तो गाथा देवा तू 13 दिवस पाण्यात राहून तारला का? तर देवाचं उत्तर होतं, तुकोबा, तुम्ही मला आपलं केलंय म्हणून हा पाण्यात सुद्धा कागदाचा गाथा तरला. याला श्रीमंत श्री जगद्गुरु जळी दगड सहित बया, जळी दगड सहित बया, जळी दगड सहित बया, जळी दगड सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगड सहित बया, जळी दगड सहित बया, जळी दगड सहित बया, जळी दगड सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया. तुकोबा समर्थ धन, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ धन, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ. क्या बात आहे, टाळी वाजवा जरा.
तळी दगडा सहित वया तारियेल्या जैस्या लाया. बाबा जशा दगडा सहित त्या ठिकाणी असणाऱ्या लाह्या त्या ठिकाणी माझ्या पाण्यावर जशा ताराव्या तशा असणारा अभंगाचा गाथा तारेला. ऐका ना माईबाप, माझी विनंती आहे तुम्हाला. हा अभंग का लिहिला तुकोबरायांनी? तर तुकोबरा म्हणतात माझ्याकडे बाई पाठवली पण ती सुद्धा माग गेली. माझा गाथा पाण्यामध्ये बुडवला पण तरी सुद्धा तो तारला. अरे सोडा, मला काट्याच्या काठीने मारलं पण तरी सुद्धा माझ्या अंगावर एक वळ येऊ दिला नाही. एवढंच काय, उकळतं पाणी त्या ठिकाणी तुकोबरायांच्या अंगावर टाकलं आणि उकळतं पाणी माझ्या तुकोबरायांच्या अंगावर टाकल्याच्या नंतर माझ्या तुकोबरायांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. आणि तुकोबरायांच्या अंगाचा दाह व्हायला लागल्याच्या नंतर तुकोबरायांनी त्या पांडुरंग परमात्म्याकडे पाहावं आणि जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा रडायला लागला. आणि तुकोबराय म्हणतात देवा माझ्या अंगाचा दाह होतोय बाबा. हे देवा मला वेदना होत आहेत देवा, वाचव रे बाबा. आणि उकळतं पाणी तुकोबरायांच्या अंगावर टाकलं तरी सुद्धा माझ्या तुकोबरायांच्या अंगावर एक सुद्धा फोड येऊ दिला नाही. का तर माझ्या तुकोबरांनी देव आपला केला होता. आता ऐका फडके महाराज, तुम्ही म्हणता बाई माग पाठवली, गाथा पाण्यातला तारला, तुकोबरायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं पण तुकोबरायांना काही झालं नाही. मग सांगा ना तुकोबरायांचा शेवट कुठं गोड झाला? तर ऐका, तुकोबरायांना एवढा त्रास दिला पण तुकोबरायांना एवढा त्रास दिल्याच्या नंतर सुद्धा ज्यावेळेस माझ्या तुकोबरायांनी देवाला सांगितलं देवा आता माझं जे कार्य आहे ते पूर्ण झालं देवा, आता माझं जे कार्य आहे ते पूर्ण झालं देवा, आता मला तुझ्याकडे यायचंय बाबा. आणि त्यावेळेस या जगाच्या बापानं काय करावं माहितीये? या जगाच्या बापानं माझ्या तुकोबरायांसाठी, या जगाच्या बापानं माझ्या तुकोबरायांसाठी त्या ठिकाणी विमान पाठवलं. नांदुरकीच्या झाडाखाली तुकोबराय त्याच्यामध्ये बसले आणि या जगाच्या पाठीवर हा जो देह तुम्हाला आम्हाला मिळालाय, या जगाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर कितीतरी संत झाले, कितीतरी महात्मे झाले, पण जगाच्या पाठीवर देहासहित वैकुंठाला फक्त माझे तुकोबाच गेले. पुढे सहित झाला गुप्त तो का पुढे सहित झाला. गुप्त तुका बेस कमी करा, बेस जोडी सहित झाला. गुप्त तुका तुका काळी विठो माझे पावला पुढे सहित झाला. गुप्त तुका पुढे सहित झाला. गुप्त तुका हो अंत काळी विठो पुढे सहित झाला. गुप्त तुका पुढे सहित झाला. गुप्त तुका अंतकाळी विठू आम्हासी पावला आणि कुडी सहित झाला गुप्त तुका. या जगाच्या पाठीवर अनेक माणसं जन्माला आले. आता नीट ऐका, या जगाच्या पाठीवर अनेक माणसं जन्माला आले आणि पाणी वाहू वाहू मेले, पण या जगाच्या पाठीवर माझ्या तुकोबारायासारखा एकच संत जन्माला आला ज्यानं स्वदेह वैकुंठाला जाण्याची ताकद ठेवली. का तर माझ्या तुकोबारांनी देव आपला केला. परिणाम तुकोबारांनी देव आपला केला म्हणून तुकोबारांचा शेवट गोड झाला. शेवट तो भला भला, शेवट तो भला शेवट तो भला भला शेवट तो भला शेवट तो भला भला शेवट तो भला शेवट तो
म्हणून त्या तुकोबरायांना म्हणण्याचा अधिकार आला काय, मी देव आपला केला. काय, मी देव आपला केला, मी देवाला बोललो, मी देवाचं भजन केलं, परिणाम काय झाला तर माझा शेवट गोड झाला. आता ऐका, तुकोबरायांचा शेवट गोड झाला. अजून एक शेवट कोणाचा गोड झाला सांगतो, इकडे लक्ष द्या. आता 4-5 दिवसावर आता 4-5 दिवसावर माझ्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आला. आई ऐका बरं, इकडे लक्ष द्या. आता 4-5 दिवसाच्या नंतर माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जवळ आलाय. माझ्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळ्यासाठी आज लाखोने गर्दी त्या आनंदमध्ये जमती. मायबाप माझ्या ज्ञानोबरायांसाठी वारकरी येतात, ज्ञानोबरायांसाठी धारकरी येतात, ज्ञानोबरायांसाठी गोरगरीब येतात, माझ्या ज्ञानोबरायांच्या अंगणामध्ये बसतात, ज्ञानोबरायांच्या दर्शनाला उभा राहतात. पण आई, त्या ज्ञानोबरायांना सुद्धा म्हणण्याचा अधिकार आहे, माझा शेवट गोड झाला कसा. इकडे लक्ष द्या. माझ्या ज्ञानोबरायांचं वय आता वाढत चाललेलं आहे. 10-12 वर्षाच्या माऊली ज्ञानोबराय झाले, आता निवृत्तीनाथ निघून गेलेले होते. मायबाप त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेले होते. आता माय गेली होती, आता बाप गेला होता. घरामध्ये फक्त 3 भावंड शिल्लक होते. ऐका बरं का माझ्या माय बापांनो, आज ज्या भगवान असणाऱ्या मामांच्या तुम्ही वर्ष श्राद्धाला आलात ना, त्या भगवान मामांचं सुद्धा आज शेवट गोड करायचं आहे आपल्याला. ऐका रे माझ्या माय बापांनो, माझ्या माऊली ज्ञानोबरायांची माय गेली, ज्ञानोबरायांचा बाप गेला, आणि देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर घरामध्ये फक्त ज्ञानोबराया, सोपान काका, मुक्ताबाई 3 भावंड शिल्लक आहे. आणि 3 भावंड घरामध्ये असताना महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांची 8-9 वर्षाची बहीण मुक्ताबाई जवळ आली. ज्ञानोबरायांची बहीण जवळ आली. ज्ञानोबरायांची बहीण ज्ञानोबरायांना बोलायला लागली, दादा ए ज्ञाना, अरे आई बाबा जाऊन आज 10 दिवस झाले दादा. आई बाबा जाऊन आज 10 दिवस झाले दादा. आईने घरामध्ये काही कापण्या करून ठेवल्या होत्या. आईनं घरामध्ये काही कापण्या करून ठेवल्या होत्या दादा. अरे 10 दिवस झाले रे नाना, घरामधल्या कापण्या आम्ही खात होते, परंतु आज संपून गेल्या दादा. सांगणारे काही खाऊ. अरे 8-9 वर्षाची मुक्ताबाई बोलता येत नाही त्याला, तोत्र बोलते ती दादा. अरे सांगणाले दादा काय खाऊ. दादा आपली माय असती तर माईनं आपल्याला खायला भरून दिलं असतं. आपले दादा असते, आपला बाप असता तर आपल्याला कुणीतरी कुठून तरी खायला आणून दिलं असतं दादा. सांगणारे काय खाऊ. आणि इथे बसलेल्या माझ्या माय बापांना विनंती आहे बरं का आई, इथं बसलेल्या माझ्या माय बापाला विनंती आहे, अरे जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत त्या बापाची किंमत आम्हाला कधी कळत नाही. पण ज्या दिवशी घरातला बाप जातो ना, त्या दिवशी त्या बापाची किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. आज या घरातला बाप निघून गेला. आज या घरातला बाप निघून गेला. विचारा या महेशला, काय रे राजा काय वाटतं तुला. तो महेश सांगल तुम्हाला, मडके महाराज सगळं आमच्याकडं. मडके महाराज आज सगळं आमच्याकडं. महाराज राहायला घर आहे, बसायला गाडी आहे, आज सगळं व्यवस्थित आहे. पण ऐका ना महाराज, ज्या बापानं आमच्यासाठी काबड कष्ट केले ना, हे सगळं ऐश्वर्य बघायला तो बाप जिवंत नाहीये. ज्या दिवशी आमच्या घरातला बाप निघून जातो त्या दिवशी त्या बापाची किंमत कळते बघा. ऐका, बाप काय असतो 2 मिनिटात सांगतो, लक्षात येईल तुमच्या. माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनातला बाप गेला. ज्ञानोबरायांची बहीण ज्ञानोबरायांना बोलायला लागली, दादा भूक लागली रे दादा, खाण्यासाठी काहीतरी मिळेल काय, अशी म्हणणारी ज्ञानोबरायांची बहीण ज्ञानोबरायांनी पाहिली. ज्ञानोबरायांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. ज्ञानोबरायांनी काकेमध्ये जुळी घेतली. ज्ञानोबराय आळंदीत मधुकरीसाठी जातात. माझ्या ज्ञानोबरायांनी मधुकरीसाठी गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना एक म्हातारी आजी दार उघडते. 80 वर्षाचं वय म्हातारीचं, आणि काठी टेकीत म्हातारी बाहेर येते. ज्ञानोबरायांना पाहते आणि म्हातारी ज्ञानोबरायांना बोलते, काय रे अरे काय रे, तू त्या विठ्ठल पंथाचा आहेस ना. हो आई, मी विठ्ठल पंथाचा आहे. तुझा बाप फार चांगला होता दादा. ज्ञानेश्वरा, तुझा बाप फार चांगला होता. एक गोष्ट सांगू गुरुजी, माफी मागून बोलतो, हा महाराष्ट्र आहे दादा, हा महाराष्ट्र आहे.
अरे आत्ता 2-4 वर्षापूर्वी या महाराष्ट्रातली एक सिंधुमाई म्हणून गेली. त्या सिंधुमाईला विचारला होता एका पत्रकारानं प्रश्न, का ग सिंधुबाई, तुझं पुस्तक कर्नाटकमध्ये अभ्यासाला आहे, महाराष्ट्रात नाही तुझं पुस्तक, तू महाराष्ट्रातली आहे पण तुझं पुस्तक कर्नाटकात अभ्यासाला आहे. त्यावेळेस त्या सिंधुबाईनं शब्द टाकला होता, ओ पत्रकार दादा, हा महाराष्ट्र आहे. ओ पत्रकार दादा, हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा, आणि मेल्यावर जिथं मोठं केलं जातं त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा, त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा. या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. जोपर्यंत जिवंत हाडामासाचा माणूस, जोपर्यंत जिवंत हाडामासाचा माणूस तुमच्या आमच्यात फिरतो तोपर्यंत माणसं त्याला रडवतात, आणि एकदा की तो मेला की माणसं त्याच्यासाठी रडतात. ही शोकांतिका आहे आपली. ज्ञानोबरायांची माय गेली, ज्ञानोबरायांची माय गेल्याच्या नंतर महावैष्णव माऊली ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांचा बाप गेला, ज्ञानोबरायांची माय गेली, आणि माय बाप गेल्याच्या नंतर 80 वर्षाची म्हातारी ज्ञानोबरायांना म्हणते, बाबा तुझा बाप फार चांगला होता बाबा. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ज्ञानोबरायांना थोडीशी मधुकरी दिली, ज्ञानोबराय मागं गेले. मुक्ताबाईला त्या ठिकाणी मधुकरीची झोळी दिली, त्याच्यातलं मांड्याचं पीठ तिनं मळलं, पण आता खापर नाही म्हणून खापर आणण्यासाठी गेली. खापर विस्कावलं, विस्कावलेलं खापर फोडून टाकलं, आणि फोडलेलं खापर ज्ञानोबरायांनी पाहिलं. ज्ञानोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं. मुक्ताबाई रडत होती, आणि मुक्ताबाईला ज्ञानोबराय बोलत होते, का ग ताई काय झालं, का ग मुक्ते, अगं काय झालं, का रडतेस तू. आणि असा शब्द टाकल्यानंतर माझ्या ज्ञानोबरायांची बहीण ज्ञानोबरायांना सांगते, दादा मला खापर नाही मिळू दिलं, माझं खापर हिसकून घेतली या महाराज, माझं खापर हिसकून घेतलं. ज्ञाना मला नाही रे, ज्ञाना मला नाही रे. विठ्ठल 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 ज्ञानोबरायांच्या बहिणीला खापर मिळू दिले नाही, आणि मग ज्ञानोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि ज्ञानोबरायांच्या डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर ऐका, ज्ञानोबरायांच्या तोंडातले शब्द आहेत, आई ज्ञानोबरायांच्या तोंडातले शब्द आहे, आणि ज्ञानोबराय स्वतःच्या बहिणीला मुक्ताबाईला बोलतात, अगं मुक्ते, हा समाज आहे, जोपर्यंत मायबाप जिवंत होते तोपर्यंत आपल्याला जीव लावला, जोपर्यंत मायबाप जिवंत होते तोपर्यंत आपल्याला जीव लावला, आणि आज आपल्याला गावाच्या बाहेर काढलंय. एक गोष्ट सांगू, या जीवनामध्ये जगत असताना 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत गड्या. या जीवनामध्ये जगत असताना 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. ज्ञानोबरायांची मायबाप गेल्याच्या नंतर समाजानं ज्ञानोबरायांचे हाल केले. एक गोष्ट सांगू, या जगाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर ज्याला हात नाही ना खरंच, ज्याला हात नाही ना खरंच, त्याला एकदा जाऊन भेटा आणि त्याला विचारा त्या हाताचं दुःख काय आहे. ज्याला पाय नाही ना त्याला विचारा त्या पायाचं दुःख काय आहे. ज्याला बसायला गाडी नाही त्याला विचारा त्या गाडीचं दुःख काय आहे. आणि ज्याला त्या ठिकाणी राहायला माडी नाही त्याला विचारा त्या माडीचं दुःख काय. पण एक गोष्ट बोलू, ज्याच्या जीवनामधले मायबाप गेले ना त्याला विचारा त्या मायबापाचं दुःख काय आहे. दादा, ज्ञानोबरायांचे मायबाप गेले, समाजानं वाळीत टाकलं म्हणून ज्ञानोबरायांना त्रास होऊ लागला. ज्ञानोबरायांच्या बहिणीला मारलं, खापर फोडून टाकलं म्हणून ज्ञानोबरायांना राग आला आणि ज्ञानोबरायांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, काय रे देवा, माझा बाप जिवंत असता तर आमच्यावरही वाईट वेळ आली नसती. म्हणून माझी विनंती आहे, आज या घरातला सुद्धा एक बाप गेलाय गड्या. काय असतो बाप ऐका. अरे बाप काय असतो सांगेल तुम्हाला. इथं बसलेल्या माझ्या माय बापांनो ऐका बरं का. आई, एखाद्या घरातली जर माय मेली ना माय, तर त्या माईच्या कपाटामध्ये आम्हाला 5-50 साड्या तरी भेटतील. एखादी माय मेली ना तर त्या माईच्या घरात कपाटामध्ये 5-50 साड्या तरी आम्हाला भेटतील. परंतु एखाद्या घरातला बाप गेला ना त्याच्या घरात एक सुद्धा कपडा कोरा भेटणार नाही ना, त्याचं नाव बाप असतं. बाप या जगाच्या पाठीवर एकदा जीवन घे म्हणणारी आई आमच्या लक्षात राहते. या जगाच्या पाठीवर एकदा जीवन घे म्हणणारी माय आमच्या लक्षात राहते. परंतु आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. बाप काय असतो सांगू.
ऐका, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 2018-19 मध्ये घडलेली घटना आहे. 2018-19 मध्ये घडलेली घटना आहे. 1 एकर शेती एका व्यक्तीला. अरे 1 एकर शेती आहे एका व्यक्तीला, 1 एकर शेती आहे. एक मुलगा त्याच्या घरामध्ये जन्माला आला. मुलगा जन्माला आल्यापासून तो असणारा माणूस, त्या मुलाचा बाप एका सावकाराकडे कामाला होता. तो सावकाराकडे कामाला जायचा. त्या सावकाराकडे कामाला जायचा. काम काय होतं? शेतामध्ये पाणी धरायचं, शेतातलं सगळं काम करायचं. वर्षानं सालानं कामाला होता. आता मुलगा हळूहळू वाढायला लागला होता. एक दिवसाचा प्रसंग आहे. मुलगा 8वीला गेला आणि 8वीला गेलेला मुलगा बापाला हट्ट करायला लागला, बाबा तुम्ही कुठं कामाला जाता? मला आज सुट्टी आहे, मला तुमच्या बरोबर यायचंय. बापानं त्याला सांगितलं, हे राजा, माझ्यासोबत नको येऊ माझ्यासोबत. बाबा मला यायचंय, मला येऊ द्या ना. पोराला बापा सांगत होता, पोरा माझ्यासोबत येऊ नको, बाबा मला यायचंय. रागाच्या तडाक्यामध्ये त्या बापानं त्या पोराला 2 थोबाडीत मारल्या. पोराला बापाचा राग आला. माझा बाप मारणार आहे, झोडणार आहे, माझा बाप त्रास देणार आहे. परंतु त्या बापानं रात्री मागं आल्याच्या नंतर त्या पोराला समजावून सांगितलं, राजा सकाळी हट्ट करत होतास, सकाळी हट्ट करत होतास, माझ्यासोबत चल, माझ्यासोबत यायचंय. पण ऐक ना, मी जिथं जाणार होतो ना राजा, तिथं मला शेतीमध्ये पाणी भरायचं होतं रे. मी लोकांच्या इथं कामाला होतो रे. माझा मालक येणार, मला थोडंफार बोलणार, ओरडणार. आणि ते जर तू पाहिलं तर आयुष्यभर तुला सुद्धा वाटेल मी गुलामी करावी, माझा बाप गुलामी करतोय. ऐक ना राजा, ऐक ना राजा, माझं असं स्वप्न आहे, मी लोकांच्या घरी काम करतो, मी लोकांच्या घरी त्या ठिकाणी सालानं राहतो. पण पोरा तू नाही सालाने राहायचं. पोरा तू फार मोठं व्हायचं बरं का, तू शिकायचं बरं का. पोरगा आता 10वीला, पोरगा आता 12वीला. पोरगा 12वीला गेला, चांगल्या टक्क्यानं पास झाला. आणि पोराचा बाप पोराच्या आईला समोर घेऊन बसला आणि पोराचा बाप बोलायला लागला, कारभारीन, अगं ऐक ना, माझ्या पोराला फार शिकवायचंय बरं का, माझ्या पोराला फार शिकवायचंय. मी आयुष्यभर लोकांचं धुणं धुतलं, मी आयुष्यभर लोकांच्या घरी सालाने राहिलो, पण माझा पोरगा शिकला पाहिजे, माझा पोरगा मोठा झाला पाहिजे. असं म्हणून तो बाप स्वतःच्या पत्नीला सांगत होता. आणि पत्नी रडत होती. रडणाऱ्या पत्नीला मालक विचारत होता, तू का रडते सांग ना. अगं तू का रडते? मी एवढं चांगलं सांगतोय, सांग ना तू का रडते. त्यावेळेस ती पत्नी सांगत होती, मालक, ओ मालक, तुम्ही म्हणताय आपल्या पोराला शिकायला घालायचं, तुम्ही म्हणताय पोराला इंजिनियर करायचं, पण मालक ऐका ना, ओ मालक, अहो ऐका ना, आपली परिस्थिती नाजूक आहे, आपण सालानं कामाला आहोत. मालक, इंजिनियर जर पोरगा करायचा असेल तर फार पैसा लागतो. आणि बापाच्या तोंडातला शब्द आहे, अगं मी गहाण राहील पण माझ्या पोराला शिकवल. ऐका रे मायबाप, एवढं एक उदाहरण घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल, अभंग कळल तुम्हाला, नीट लक्ष द्या. ऐका, आता पोराच्या बापानं पोराचा 12वी मध्ये त्या ठिकाणी चांगल्या उत्तीर्ण झाला, चांगले मार्क घेतले. आणि पोराच्या बापानं काय करावं, पोराला घेतलं आणि पोराला घेऊन इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये पोराचा बाप आणि पोरग गेलं. मळालेली वस्त्र आहे, तुटलेली चप्पल आहे, फाटलेलं धोतर. पोराचा बाप पोराच्या हाताला धरून कॉलेजमध्ये गेला. अरे कॉलेजचा शिपाई समोर उभा होता. कॉलेजच्या शिपाईने सांगितलं, काय काम आहे? दादा, माझ्या पोराला ना मला ॲडमिशन घ्यायचं आहे. कुठे रांग, भली मोठी रांग लागली होती. कोणी गाडीमध्ये आलं होतं, कोणी 2 व्हीलरमध्ये आलं होतं, कोणी बुटा घातले होते, कोणी कोट घातला होता. सगळ्याच्या रांगीला हा बाप लागला. ऐका रे माझ्या माता माऊल्यांनो, हा बाप त्या ठिकाणी रांगीला लागला. आणि रांगीला लागलेला बाप त्या ठिकाणी एक नंबर येत होता. बापाचा नंबर आला. सर उभा होता. सरानं प्रश्न केला, ओ सर, माझ्या पोरानं चांगले टक्के घेतलेत 12वीत, माझ्या पोराला मला कुणाच्या हाताखाली कामाला नाही ठेवायचं, माझा पोरगा शिकून मोठा झाला पाहिजे, माझा पोरगा अधिकारी झाला पाहिजे, माझ्या पोराला फार मोठं पॅकेज मिळालं पाहिजे, माझ्या पोराला तुमच्या शाळेत घ्या. सरांना सांगितलं, घेऊ ना, परंतु त्याच्यासाठी पैसे लागतात. किती पैसे लागतात साहेब सांगा मला, मी आणेल. 4 लाख रुपये आमच्या शाळेची फीज आहे. बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. साहेब, अजून 4 लाख रुपये एकटी पाहिले नाही, असं करू नका, गरीब घरचं लेकरू आहे, घ्या ॲडजस्ट करून. नाही जमणार.
कमीत कमी तुमच्यासाठी 3.5 लाख रुपये फी करू शकतो. चालते वा, चला पुढं. बापाला आणि पोराला शाळेच्या बाहेर काढलं. बाप घरी गेला. आईच्या अंगावर असणारे काही दागिने होते, आईच्या अंगावरले दागिने मोडले. आईच्या अंगावरले दागिने मोडले. घरात शेतीसाठी थोडे लाख रुपये ठेवले होते, ते लाख रुपये काढले. आता कसे बसे 2 लाख रुपये जमा झाले, तरी सुद्धा 1.5 लाख रुपये कमी होते. आणि 1.5 लाखासाठी ज्या मालकाकडे कामाला होता त्या मालकाकडे गेला आणि मालकाला सांगितलं, मालक, जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचं साल घालेल. फक्त एक काम करा, माझ्या पोराला इंजिनियर करायचंय, मला फक्त 1.5 लाख रुपये द्या. त्या साहेबानं सांगितलं, ए दादा, अरे मागचेच पैसे तुला दिलेले अजून फिटले नाही, मी 1 रुपया देऊ शकत नाही. चल चालता हो. बाप घरी आला. घरी आलेला बाप उदास झाला. माझ्या पोराला 1.5 लाख रुपयासाठी शिक्षण मिळणार नाही. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बायको रडायला लागली. रडणारी बायको त्या ठिकाणी पतीनं पाहिली आणि त्याच्या समोर उभा राहिली. त्याची 1 एकर शेती, 1 एकर शेती उभा राहिली. आणि बापानं विचार केला, माझा मुलगा जर शिकून मोठा होणार असेल, माझा मुलगा जर शिकून अधिकारी होणार असेल, तर या शेतीची काय गरज आहे मला. बापानं ती शेती एका जणाकडे गहाण ठेवली. ऐका रे माझ्या दादांनो, शेती गहाण ठेवली आणि शेती गहाण ठेवून 1.5 लाख रुपये घेतले. असे मिळून 3.5 लाख रुपये त्याला नेऊन भरले. 3.5 लाख रुपये भरल्याच्या नंतर तो पोरगा शिकायला लागला. 4 वर्षे पूर्ण झाले आणि एक त्या ठिकाणी चांगला इंजिनियर तो झाला. आता त्याला 5 लाख रुपये पेमेंट भेटायला लागलं. 5 लाख रुपयाचं पॅकेज वर्षाला चालू झालं. आता ऐका, बाप काय असतो कळेल तुम्हाला. 5 लाख रुपयाचं पॅकेज चालू झालं. पोरगा शिकून मोठा झाला होता. आता पोराचं लग्न करायचं होतं. बापानं सुंदर मुलगी पाहिली, पोराचं लग्न केलं आणि पोराचं लग्न झालं आणि त्याला अमेरिकेतली एक ऑफर आली, 10 लाख रुपये पॅकेज तुम्हाला दिलं